महापालिकेचे टायटॅनिक समुद्रामध्ये बुडेल तर त्याला कोणी वाचवू शकणार नाही असे मत पैलवान पृथ्वीराज पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मांडले। मागच्या बॉडीतील अनेक कारभारी ज्यांनी समुद्राचा ठराव केला, ज्यांनी मूकसंमती दिली आणि जे लोक आज सभागृहामध्ये मूक गिळून गप्प बसलेले आहेत, त्यापैकी काही जण आज पुन्हा सभागृहात आहेत, त्यांच्याकडून समुद्रावर कोणतीही कारवाई होईल अशी अपेक्षा नाही। त्यामुळे आयुक्त गांधी यांनी याबाबतची श्वेतपत्रिका काढावी। महापालिकेचा किती फायदा किती तोटा झाला आणि सामान्य जनतेने कररूपी भरलेला पैसा समुद्र कंपनीला कसा खर्च होत आहे हे जाहीर झाले पाहिजे, असे मत आज पत्रकार परिषदेमध्ये पैलवान पृथ्वीराज पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेले आहे। परवाच्या महासभेमध्ये सुद्धा काही सदस्यांनी असं सांगितलं की 300-400 कोटी रुपये द्या आणि हा विषय कायमचा संपवा। करारामध्ये असं लिहिलंय की जर का हा करार एकतर्फी रद्द केला तर 1800 कोटी रुपये भरपाई द्यायला पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे, 1800 कोटी द्या किंवा 400 कोटी द्या, पण 1 रुपयाही नागरिकांनी भरलेल्या करातून हा दिला गेला नाही पाहिजे। त्याला आमचा पूर्ण विरोध आहे। जे पैसे वसूल करायचे आहेत ते जे ह्या कराराला संबंधित आहेत, लाभार्थी आहेत, त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीतनं हे पैसे वसूल करावेत आणि खुशाल भरून टाकावे। गेली वर्षापासून घरापासून सांगलीचे आयुक्त सत्यम नागे यांना विनंती करत आहे, त्यांनी महापालिकेमध्ये आलेले जे बेकायदेशीर ठराव आहेत किंवा ज्या ठरावांमुळं सांगली महापालिकेच्या नागरिकांचं शेकडो कोटीचं नुकसान होत आहे याची श्वेतपत्रिका काढा आणि त्याच्यावरती कारवाई करा। पण त्यांनी ते केले नाही। आजचा जो विषय आहे तो म्हणजे समुद्र कंपनीला फक्त अवघी 10 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून वर्षाला साधारण 5-5.5 कोटी रुपये मेंटेनन्स करून त्याला दरवर्षी 28 ते 30 कोटीचा फायदा होणारा करार हा झालेला आहे। जो करार झालेला आहे तो पूर्णपणे एकतर्फी झालेला आहे। याच्यावरती स्पेशल ऑडिट नेमावं। याच्या कराराच्या अनुषंगानं ज्या गंभीर बाबी आहेत, म्हणजे वीज बचतीचा जो बेसलाईन धरलेला आहे तो कसा धरलेला आहे ही एक गंभीर बाब आहे। त्याचबरोबर बचतीच्या 95% ठेकेदाराला देणं हा एक अतिशय गंभीर असा त्यातला मुद्दा आहे। याची चौकशी झाली पाहिजे। त्यामुळे तांत्रिक आणि आर्थिक या दोन्ही गोष्टीचं ऑडिट जर का केलं तर हा ठराव आपोआप बेकायदेशीर ठरतो आणि तो रद्द होऊ शकतो। त्यामुळे मी आयुक्त साहेबांना विनंती करत होतो की तुम्ही श्वेतपत्रिका काढा, तर ती आज तागायत त्यांनी काढलेली नाही आहे। मी आज पुन्हा एकदा आयुक्त साहेबांना पत्र देणार आहे आणि त्यांनी जर काही ही श्वेतपत्रिका काढली नाही, याचं ऑडिट केलं नाही, तर आयुक्त साहेब आणि त्या तत्कालीन जेव्हा हा करार झाला तेव्हाचे आयुक्त, तेव्हाचं सभागृह आणि ह्यासाठी संबंधित असणारे सगळे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या विरोधात लोकायुक्ताकडे मी तक्रार करणार आहे। आणि हा जो करार झालेला आहे हा पूर्णपणे सांगलीकरांच्या हिताच्या विरोधात आहे। आम्ही आणखीन एक मागणी असं करतोय की हे जे शेकडो कोटी रुपये आहेत याच्या मागे काही छुप्या व्यक्ती आहेत का जे हे पैसा पचवायला लागलेला आहे। तर आयुक्त साहेबांनी जर काही ऑडिट केलं आणि श्वेतपत्रिका काढली तर ती घेऊन आम्ही ईडीकडे पण तक्रार करू आणि याचा रुपयाने रुपये कोण खायला लागले याच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू।